नमस्कार, मी विजया वामन। या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी 21 जागा लढवल्या। एकनाथ शिंदे यांना कुठे 15 जागा मिळाल्या, तर उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवत एकनाथ शिंदेंना मात दिली होती। एकनाथ शिंदेंची शिवसेना ओरिजिनल की उद्धव ठाकरेंची शिवसेना ओरिजिनल हे सुद्धा या लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे। जर ठाकरे शिंदेंपेक्षा जास्त जागा निवडून आणू शकले, तर याचा अर्थ असा की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांनी स्वीकारलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची ठरलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी 21 जागा लढवल्या, त्यापैकी किती जागांवर ते जिंकू शकतील याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर सुरुवात करूयात परभणीपासून। परभणी या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची मशालीला पसंती जी आहे ती मिळताना दिसते। या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि मग अशा वेळी प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे यांचा उमेदवार या ठिकाणी जिंकू शकेल की नाही। कारण म्हणजे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। या ठिकाणी जानकर की बंडू जाधव अशी चर्चा असताना कुठेतरी जाधवांची सीट लागेल अशी चर्चा आहे। परभणीमध्ये धनगर समाजाची बऱ्यापैकी मतं असली तरी तेवढ्यांवरती जानकर यांचा विजय होणं शक्य नसल्याचं देखील तेथील स्थानिक लोकांचं मत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी मशाल बसू शकते असं बोललं जातंय। पुढील मतदारसंघ आहे हिंगोली। हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। इथे सुद्धा जर आणि तरचा विषय आहे। काही लोक म्हणतात आष्टीकरांची सीट बसेल, तर काही म्हणतात त्यांच्या विरोधामध्ये असलेले बाबूराव कोहळीकर यांची सीट बसणार आहे। या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर विजयी होतील असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय, परंतु सेम थिंग की जर तरचा विषय असणार आहे। पुढील मतदारसंघ येतो बुलढाणा। या लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळालेली आहे। या ठिकाणी रविकांत तुपकर जे आहेत ते बऱ्यापैकी मतं ओढतील आणि त्यामुळेच या ठिकाणी प्रतापराव जाधव यांची सीट लागेल असं बोललं जात असताना सुद्धा नरेंद्र खेडेकर यांचे सुद्धा विजयी होण्याचे चान्सेस जास्त असल्याचा अंदाज वर्तविला जातोय। पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव। या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या उमेदवार आहे। या मतदारसंघामध्ये ठामपणे ओमराजे निंबाळकर यांची सीट लागणार हे बोललं जातंय, कारण त्यांच्याकडे त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि त्यामुळेच त्यांच्या विजयाचं पारडं हे जड आहे। पुढील मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर। या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांची सुद्धा या ठिकाणी ते चांगली लढत देऊ शकतात। मागच्या वर्षीप्रमाणे या वेळी सुद्धा हिंदू मतांचं विभाजन हे भुमरे आणि खैरे यांच्यामध्ये होईल आणि त्यामुळेच या ठिकाणी इम्तियाज जलीलांची सीट लागू शकते। पुढील मतदारसंघ आहे नाशिक। नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती। तब्बल 2 महिने प्रचाराला मिळाल्याने वाजे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता। याच तुलनेमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यास महायुतीने विलंब लावला। सोबतच मतदारसंघात विकास कामांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे हेमंत गोडसे यांच्या विरोधामध्ये नाराजीचं वातावरण आहे। त्यामुळे या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जातोय। सिन्नर मधून सर्वाधिक मतदान हे वाजेंना होईल। पुढील मतदारसंघ ठाणे। या मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे उमेदवार आहेत, तर प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। या मतदारसंघात राजन विचारे यांनी केलेलं काम, सर्वसामान्यांमध्ये असलेला जनसंपर्क यामुळे राजन विचारे यांची सीट या ठिकाणी बसू शकते। पुढील मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम। लोकसभा मतदारसंघातून या ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिवसेना शिंदे खासदार गटामधले हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भावना गवळी यांचं तिकीट कापल्यामुळे भावना गवळींचे जे मतदार आहेत ते विभाजित होतील आणि अशा वेळी ठाकरेंची सीट लागेल। पुढील मतदारसंघ आहे रायगड। या लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी मंत्री अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार होते। या ठिकाणी सुनील तटकरेंविरोधात नाराजी आहे, फोडाफोडींमुळे ही लोक नाराज आहेत, त्यामुळे गीते किंवा तटकरे 50-50 होण्याची शक्यता आहे। पुढील मतदारसंघ आहे हातकणंगले। या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे,
तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे। तर या ठिकाणी स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे। धैर्यशील माने यांच्या गद्दारीबाबत जनतेमध्ये नाराजी असल्यानं या ठिकाणी सत्यजित पाटील हे निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे आणि अपक्ष उमेदवार राजू शेट्टी हे सुद्धा बऱ्यापैकी मतं खातील। पुढील मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग। या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर भारतीय जनता पार्टीकडून नारायण राणे हे उमेदवार आहेत। या निवडणुकीत अटीतटीचा सामना झालाच तर विनायक राऊतांची सीट लागू शकते अशीही चर्चा आहे, कारण या अगोदर निलेश राणे यांना दोनदा या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि त्यामुळे अतिशय कमी मार्जिन या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची सीट लागेल अशी चर्चा आहे किंवा मग नारायण राणेंची सीट बसेल। पुढील मतदारसंघ दक्षिण मुंबई। या लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उमेदवार आहेत। त्यांचा सामना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्याशी होणार आहे। विद्यमान खासदार असल्यानं सावंत यांचं पारडं या ठिकाणी जड मानलं जाते। पुढील मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई। या लोकसभा मतदारसंघाकडून ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत। या ठिकाणी अनिल देसाई यांचं पारडं जड मानलं जात असलं तरी शेवाळे यांची सीट या ठिकाणी बसू शकते। पुढील मतदारसंघ पालघर। पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जनता पक्षाचे हेमंत सावरा हे उमेदवार आहेत, परंतु या ठिकाणी नौखा चेहरा असलेल्या भारती कामडी यांना पसंती मिळालेली जी आहे ती दिसून आली आहे, परंतु फायनल सीट कुणाची निघेल हे जरतरवर अवलंबून आहे। पुढील मतदारसंघ आहे उत्तर पूर्व मुंबई। या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे मिहिर कोटेजा हे लढत देत आहेत। या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी होतील अशी सुद्धा अंदाज वर्तवला जातोय। पुढील मतदारसंघ आहे जळगाव। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यामध्ये सामना आहे। सुरुवातीला या ठिकाणी स्मिता वाघ यांचं पारडं जड मानलं जात होतं, परंतु करण पवार यांनी या ठिकाणी चांगली लढत दिलेली आहे। एकीकडे झुकलेला हा सामना आता चुरशीचा ठरलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी नेमकी कुणाची बाजू भक्कम आहे हे सांगणं थोडंसं कठीण आहे। तर 21 जागांपैकी आपण उद्धव ठाकरे यांनी लढवलेल्या 16 जागांचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे। उर्वरित 5 जागा जरतरच्याच आहे किंवा त्या ठिकाणचं चित्र जे आहे ते अजून क्लिअर कट झालेलं नाहीये। तर या 16 जागांपैकी तुम्हाला काय वाटतं, आणखी काही जागांमध्ये फेरबदल होऊ शकतो का? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी, आता निवडणुका तर होऊन गेलेल्या आहेत, पण तुम्हाला काय वाटतं कुणाची शिवसेना आजच्या डेटला सुद्धा तुम्हाला ओरिजिनल वाटते, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कमेंट जरूर करा। बाकी जय महाराष्ट्र भावांनो।